दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीच्या मोरनाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सीवूड नवं घरकुल इथल्या प्रेरणा पराशर बने या वहिनींना भेटणार आहोत आणि आजच्या भागामध्ये त्यांना बोलतं करणार आहोत. उत्साहाचं वातावरण आणि आता आपण बघितलेलं आहे की प्रत्येक टप्प्यावरती हा उत्साह वाढू लागतो. म्हणजे सुरुवातीला असणारा उत्साह, त्यानंतरचा उत्साह आणि मग शेवटच्या क्षणी सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायटीतल्या सगळ्या जणी एकवटतात, आपलं नाव टाकतात आणि मग कोणत्याही क्षणी ती पैठणी कुणीही पटकावतं. आजच्या भागात काय होणार मीच हल्ली खूप उत्सुक असतो ते बघण्यासाठी. तेव्हा सुरुवात करणार आहोत आजच्या भागात. मी लालबागच्या राजाला तिकडेच असतो ना. 10-12 वर्षापूर्वी दर्शनाला गेली तेव्हा यांची माझी ओळख. त्यांना कोण सोडत नव्हतं आतमध्ये हा, मग यांनी फोन नंबर दिला. असे साधारणतः यांच्या व्यतिरिक्त किती जणांना दर्शन दिलं होतं आणि नंबर दिले होते? तसे भरपूर जणांना दिले होते दर्शन सुद्धा आणि नंबर सुद्धा. भरपूर मी टाकते, भरपूर टाकते. आता मुद्दाम टाकते की काय मला माहिती नाही. मी हा प्रश्न आल्याबरोबर विचारला होता, त्या यांनी सांगितलं सासूबाईंनी सांगितलं त्यामुळे मला हा सुद्धा आरोप मान्य नाही. नमस्कार. लक्ष्मी नमस्कार. बरं आता उखाणा घ्या पटकन. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, परशुरामांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. म्हणजे तुम्ही घेतलं उखाणा खास, भरवा त्यांना हा गोड गोड घास. व्हेरी गुड, थँक्यू. आणि आता ओळख करून द्या सगळ्यांची. या आमच्या सासरे. नमस्कार. हे सासरे, नमस्कार. ही 2 मुलं, नमस्कार. दुसरा नाही आहे. या नणंद नमस्कार. आणि ते सासरे आणि नंडेचे मिस्टर. नमस्कार. आणि बाकी सर्व नवघरकुल आणि काकींची दिली नवघरकुल परिवार. ओके ओके. तुम्हा सगळ्यांना मनापासून नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? माहेर गिरगाव. गिरगावला कुठे? चर्नी रोड. शाळा कुठली? मी राहायला आजीकडे होती लालबागेत, अहिल्या विद्या मंदिर. अहिल्या विद्या मंदिर. मग गिरगावचं बालपण कसं काय? गिरगावला म्हणजे माझी आई कामावर जायची, त्याच्यामुळे मग घरात मला सांभाळायला कोणी नव्हतं म्हणून आजीकडे ठेवलं. मिस्टरांचं बालपण कुठलं तुमच्या? मिस्टरांचं बालपण पण लालबागच, आजोळच लालबागला. अच्छा अच्छा, बोलवा ना मिस्टरांना. अहो नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण तसं लालबाग मध्येच गेलं. तर तसं म्हणजे कसं गेलं? मी राहायला होतो भांडुपला. भांडुपला? हा. पण माझे मामा वगैरे लालबाग मध्येच राहायचे. मग शाळेला सुट्टी पडली किंवा 1-2 दिवस सुट्टी जरी पडली तरी मी लालबाग, म्हणजे सण वगैरे सर्व लालबागला. सण लालबागला? हो सर्वच. तुमचं लालबागला कुठे जाणं होतं? मामा कुठे राहायचं? मामा लालबागचा राजा गणपती जिथे बसतो ना. लालबागचा राजा बसतो तिकडे? हो तिथे. मार्केट, लालबाग मार्केट. अच्छा. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण लालबाग. लालबागला कुठे? चिंचपोकळीला. अच्छा, तो पण गणपती आहे ना? चिंचपोकळीचा पण गणपती प्रसिद्ध आहे, चिंतामणी म्हणतात त्याला. हा. हा. लालबागचा राजा आणि चिंतामणी
मग काय रस्ता क्रॉस करून एकमेकांना भेटलात? काय केलं? नाही ऍक्च्युली मी लालबागच्या राजाला तिकडेच असतो ना 10 हा, दिवस. 10 दिवस हा असता. तर कसं म्हणजे एक 10-12 मी वर्षापूर्वी दर्शनाला गेली तेव्हा यांची माझी ओळख. त्यांना कोण सोडत नव्हतं. आतमध्ये हा तर मी तिथे बाहेरच उभा थांबा होतो. थांबा, लालबागच्या राजाच्या गर्दीमध्ये हा तुम्ही तिकडे स्वयंसेवक म्हणून हा. होता. यांना कोण आत सोडत सोडत नव्हतं. नव्हतं. मग तुम्ही काय यांना आतमध्ये घेऊन गेला? हो म्हणजे आतमध्ये जाऊन हिच्याबरोबर मैत्रिणी वगैरे होत्या. मैत्रिणी होत्या. हा, मग त्यांना नेऊन दर्शन वगैरे दिलं होतं. मग राजाने प्रसाद दिला तुम्हाला? दर्शन दिलं. रांगेचा फायदा तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना. हा? वा. मग काय म्हणजे तेव्हा तुम्ही काय एकमेकांना फोन नंबर दिलेत का? हा हो. मग ह्यांनी फोन दिला होता, फोन नंबर दिला होता. काय परत कधी आलात तर दर्शनासाठी? हा, बरं 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 आहे, बरं चाललंय तुमचं. हा, मग एकदा आणि मी पण दिला होता नंबर. मग एकदा दोनदा यांनी स्वतःहून फोन केला, हा. मी पण फोन केली आणि मग ओळख झाली, भेटलो. भेटलात? कुठे भेटला पहिल्यांदा? विटीला जे विद्युत संचार आहे ना, विदेश संचार. हा हा तिथे खाली बस स्टॉप आहे हा आणि चर्नी रोडला कामाला होते चर्चगेटला. हा. तर मग एक दिवस फोन करून बोलवलं तर तिथे तिकडे भेटलो मग होतो. ते आलात, तुम्ही गेलात? हो. बरं बरं. मग काय पुढे? पुढे मग काय, मग यांनी नंतर- प्रपोज केलं. काय म्हणून? हो म्हटलंस तर पुढच्या वर्षी पटकन दर्शन. काय? नाही बोललो आता एवढं मैत्रिणींना घेऊन असं लांबून दर्शन घ्या, लग्न कर आणि एकदम घरच्यासारखं दर्शन घे रोज. असं बोललात? हो. मग घरी कळल्यावर काय झालं? नाही, दोघांकडून संमती होती. मग मला एक सांगा, गणपती विसर्जनाच्या वेळी सगळेजण म्हणायचा हा. की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. लवकर या. तुम्ही ह्यांना सांगायचं नाही तसं नाही, म्हणजे आता कसं पहिल्याच वर्षी फक्त एक झालं होतं. नंतर अधूनमधून फोन किंवा कोणाचा वाढदिवस असेल मित्राचा तिथे भेटणं. बरं, एक जरा वहिनी तुम्ही ऐकू नका, एक वेगळाच प्रश्न विचारतो. असे साधारणतः यांच्या व्यतिरिक्त किती जणांना दर्शन दिलं होतं आणि नंबर दिले होते? नाही. तसे भरपूर जणांना दिले होते दर्शन सुद्धा आणि नंबर सुद्धा. मग देवदर्शनाला कुठे जाऊन आलात की नाही? हो. कुठे गेला होता? दरवर्षी जातो. कुठे? आळंदीला वगैरे? हो आळंदीला गेलो. काय झालं आता का हसताय? एक मजेशीर प्रसंग होता आळंदीचा. मजेशीर. हो. आळंदीला काय झालं? तुकारामांच्या मंदिरामध्ये तिथे असं एक छोटं हे असतं, म्हणजे जिथे मूर्ती नाही, असतात खरं म्हणजे छोट्या मी वगैरे. सांगते, तिथे आम्ही गेलो, रांगेमध्ये होतो. म्हणजे तिथे कसं एक कप्पे असतात, तिथे होल्डर लावलेले होते. कप्पे होते, त्याच्यात लाईटचे होल्डर होल्डर लावलेले होते, पण बऱ्याच लोकांनी तिथे फुलं ठेवली होती. ठेवली होती आणि होल्डरवर. त्याचा आकार असा होता की पिंडीसारखा होता. शंकराची. हा, पिंडीसारखा आकार. मग बऱ्याच लोकांनी फुलं तिथे. हा. आणि तिथे मीही जाणार होते, पण मी बघितलं सगळं तास पडून की तिथे होल्डरच होतं. आणि त्याच्यामुळे मग मला सगळे होल्डरेश्वर सगळे चिडवत राहतात. काय चिडवतात? होल्डर म्हणजे पिंडी समजून बरीच लोक तिथे फुलं वाहत होती. बरीच नाही, तुम्ही वाहिली मग बाकीच्यांनी वाहिली. खरं सांगा काय ते. काय होत सासूबाई? तिने वाहिले आणि नंतर मामाला सांगितलं. घेतला. हा. मामाने Correct सांगितलं आहे. तो होल्डर आहे म्हणून. बरं, आता या पुढच्या खेळासाठी आपण सज्ज होऊया. चला, यापैकी 1 रुपया कुठेतरी आहे. हो. तुमचं काय म्हणणं आहे? कुठे असेल? तुम्ही काय सुचवाल सगळेजण? कारण 4च संधी आहेत आणि त्या 4 संधीमध्ये त्यांना 1 रुपया मिळाला तरच उपयोगाचा आहे. सांगा. कुकर. कुकर. टेडी. टेडी. 2. मोबाईल. मोबाईल. 3. कंपास. 4. बरं, ठीक आहे. चला, सगळ्यांनी आपापली मतं सांगितली. आता तुम्ही सांगा कुठलं कुठे असेल वस्तू? टेडी. हा टेडी तुमचा. बघा, 1 रुपया असेल तर मिळणार, नाही तर परत ठेवायला लागेल. 4 संधी आहेत. एक 10. 0 पण आहे. कुकर घ्या आधी. कुकर उचला. हो. शिट्टी कोण वाजवतं घरात? 50. 60 रुपये मिळाले. 2 वस्तू मिळाले, पण अजून 2 संधी शिल्लक आहेत. फोन करायचं की पलीचा बघायचं. मग बघ तुला काय कसं वाटतं ते. 1 रुपया. अभिनंदन. घ्या खालचा. 3. आणि आता 4थी संधी तुम्हाला आहे. काही घेऊ शकता तुम्ही. मोबाईल. ऑलवेज. त्यात पैसे किती आहेत? 100 रुपये. 161 रुपये तुम्हाला मिळाले. अभिनंदन. नमस्कार. आरोप सगळे पुसून काढा. हो जरूर. हा? हो. पहिला आरोप कोण करताय? मी ह्यांची ननंद, छोटी ननंद. बोला.
वहिनी खूप बोलतात मुलांच्या मागे नवऱ्याच्या मागे सारख्या बडबड करतच तुम्ही असतात. कुठे राहता? मी इथेच बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहते. तुम्ही इथेच असता का बडबड ऐकायला? मी जेव्हा पण येते ना संध्याकाळी कामावरून वगैरे असंच विचारायला येते कशा इतकी बडबड तिथे ऐकू येते? हो येते कधी कधी. काय हो? नाही बडबड करते पण मुलांच्या मागे म्हणजे एवढी पण नाही करत. म्हणजे त्याची ती चांगली आहे खूप. माझ्या मागे करते ती कसं म्हणजे मी एका जागेवर राहावं म्हणून. नाही पण हे बोलतात ते मान्य आहे का नाही तुम्हाला? नाही अजिबात मान्य नाही. अजिबात मान्य नाही. अजिबात नाही. नाही म्हणजे ते चुकीचं बोलताय. चुकीचं बोलतोय. बरं बरं ठीक आहे. दुसरं कोण बोलतंय? मी ननंद मोठी. मोठी ना. मी खालीच राहते फर्स्ट फ्लोअरला. तुम्ही इथेच राहता. तुम्ही सगळ्यांनी इथल्या इथे बरं जमवलंय. ती हट्टी आहे. तिला कितीही सांगितलं तर ती तिला जे वाटेल तेच करते. कितीही सांगितलं तरी ऐकणार नाही ती. नाही हट्टी नाहीये पण थोडस माणसाचा जसा स्वभाव असतो तशी आहे पण हट्टी नाहीये. हा सुद्धा मला आरोप मान्य नाही. सासरे बुवा बोला. मला डायबिटीज हे आहे बीपी आहे. तिला 50 वेळ सांगितलं स्वयंपाकामध्ये मीठ कमी टाक तरी पण भरपूर मीठ अगदी भरपूर टाकते. आता मुद्दाम टाकते की काय मला माहिती नाही. मी हा प्रश्न आल्याबरोबर विचारला होता त्या यांनी सांगितलं सासूबाईंनी सांगितलं. बोला आता तुम्ही सांगा. नाही ऍक्च्युली मला जास्त मीठ लागतं म्हणून ती टाकत असेल. त्याच्यामुळे मला हा सुद्धा आरोप मान्य नाही. आई स्वभाव म्हणजे काय तिचा हट्टीपणा भयंकर आहे आणि आपण सांगितलं ही गोष्ट आता कर तर नाही थांबा जरा 5 मिनिटं. 5 मिनिटं फार मोलाची आहे तिची. 5 मिनिटं थांबा नंतर करते. नंतर ते आठवणीत नाही. अरे बाबा विसरले मगाशी सांगितलं होतं विसरले. आता कामं असतात ना तेवढी त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी नाही राहत आठवणीत. तर आपण सुद्धा थोडंसं सांभाळून घेतलं पाहिजे की बाबा नाही राहत तर मग आपण आठवण करून द्यायची. परत आठवण करून देत राहायची. हा त्यामुळे तुमचं म्हणणं आहे की प्रॉब्लेम ह्यांचा आहे? नाही प्रॉब्लेम तसा कोणाचाच नाहीये. एक मिनिट तुम्ही जरा बाहेर जाऊ. तुम्ही आत या आणि तुम्ही बाजू घ्या. आता जरा इकडे या. आत या. दादा ना खूप वेळ बाहेर असतो. घरी खूप वेळ देत नाही. मुलांकडे लक्ष नाही देत अजिबात. आणि वहिनी त्याच्यामुळे मग खूप वैतागतात मुलांवरती. मग मारणं वगैरे हे सगळं होतं. नाही तसं नाही कारण कामावरनं ते उशिरा येतात त्याच्यामुळे त्यांना वेळ द्यायला मिळत नाही मुलाकडे. पण ठीक आहे चल मी सांभाळून घेते. बरं मला एक विचारायचंय. 11 दिवस राजाचे सोडले तर एरवी सुद्धा कुठल्या देवळाच्या बाहेर असे असता का तुम्ही? पुढचा आरोप. नाही दादावरती असा काही आरोप नाहीये. हा ती आली आहे बिचारी तिच्यावर करा आरोप. नाही असं नाही. तो तिला खूप सांभाळून घेतो. ती तेवढी हट्टी आहे तरी सुद्धा किती चुका केल्या तरी तोच समजावून हा सांगतो. तू आणि तुमचा दादा म्हणजे गुळाचाच ना. हा दादा आमचा बरा बाकीचा आपला आमच्या वहिनीनं बोला काय पाहिजे ते. हा नंदा मिळून. आता बोलव आई. त्याचं काय आता सांगू. त्याचं काय त्याचं पण ती सांभाळून घेते म्हणून तर चालेल ना. तर मला काही पटत नाही त्याचं वागणं. कारण ती म्हणाली मुलगी माझी तसंच आहे. त्याचा जास्तीत जास्त वेळ कामावरून आला अरे बाळा त्यांचा अभ्यास घे. ती स्वयंपाक करते तर त्यांचा अभ्यास घे मुलांचा. थांब का मी आता आलं कंटाळून आणि मग जायचं बाहेर. आणि तुम्ही म्हणाला ना साई मंदिर आपलं मंदिर कुठलं तरी ते इथे पण साई मंदिर आहे. तिकडे लालबागचा राजा आणि इकडे साई मंदिर आहे. बोला. थोडा वेळ तरी द्यायलाच पाहिजे बाहेर. म्हणजे ऑफिसमधून येऊन कंटाळतात त्याच्यामुळे ते थोडा वेळ मित्रांबरोबर बाहेर वेळ घालवतात. तिचीच तक्रार आहे. तिचीच माझ्याकडे तक्रार आहे. बरं आणि आज बघा कशा बोलताय. बरं आता मला सांगा उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तुम्ही कोणता करा? मी कामावरून आलो की घरीच येईन आणि घरी जास्तीत जास्त वेळ देईन. वा वा वा. तुम्ही आत या. तुम्ही बाहेर. मला सांगा आता तुम्ही या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही काय बदल करणार उद्यापासून? ती हट्टीपणा सोडेल आणि सासूबाईंचं ऐकेल. आणि सासऱ्यांच्या मिठाचं काय करताय? नाही त्याच्यामध्ये आता थोडासा भर जास्त आहे तो कमी करेल. मीठ कमी करा. मीठ घालणंच थोडं कमी करा. तुम्ही एक काम करा ना अळणीत जेवण करा आणि समोर विठाला मीठ ठेवून द्या. ज्यांना पाहिजे तो घेईल. बरोबर. कसं वाटतंय तुम्हाला? हा म्हणजे संसार सुद्धा खारट होणार नाही आणि सगळ्या गोष्टी गोडच होतील. तेव्हा आता म्हणजे हे यांनी केलेले आरोप मान्य आहेत तुम्हाला? मान्य आहेत. पण तिकडनं लालबागचा राजा आहे ना तो मला सांगतोय की काय आहे तेव्हा यांनी दर्शन दिलं होतं. आता इतकी छान बाजू घेतली. आरोप मान्य नाही. हे आरोप मान्य नाही. तेव्हा आज तन्मणी देण्याचा मान सुद्धा त्यांनाच मिळणार आहे. कारण लालबागच्या राजाच्या वेळेला सुद्धा असंच कुंपण असतं. त्यातून पलीकडे जाणाऱ्यांची रीग लागलेली असते. तेव्हा आता कुंपणाच्या बाहेरूनच हा तन्मणी त्यांना द्या.
पैठणीच्या खेळात कोणाची निवड होणार आणि कोण जिंकणार पैठणी, आणि आता कोण जिंकणार पैठणी आणि त्याहीपेक्षा आता कुणाचा नंबर लागणार ते आता तुमच्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने जाहीर होणार आहे. घ्या फाडा एक चिठ्ठी आणि नाव आहे ज्योती होवाळ. उदय नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं तुमचं? वरळी बीडीडी चाळ. वरळी बीडीडी चाळ. किती नंबर? 85. आणि तिथे कुठे राहता तुम्ही? इथे ओम प्रथमेश सोसायटी. ओम प्रथमेश. बघितलं मगाशी म्हटलं होतं गेट बंद करून घ्या म्हणून सगळ्यांना. मला सांगा घरी कोण कोण आहे? मी, मिस्टर आणि मुलगा. आज तुमचा अचानक नंबर लागलेला आहे कारण यांच्या घरी गेलो तेव्हा यांच्या घरातली सगळी मंडळी हजर होती, पण तुमच्या घरातली आता आई बाबा कोणी नाहीत. अशा वेळेला आठवण येते त्यांची? हा येते ना. येते. या कॅमेऱ्यात बघा आणि बाबांना काही सांगायचं असेल तर सांगा. आता ऍक्च्युली आमचं आहे लव्ह मॅरेज, त्यामुळे आई वडील कोणी येत नाही तिकडे. तुमचं लव्ह मॅरेज आहे, आई बाबा कधी येत नाहीत. आई बाबा जर कार्यक्रम बघत असतील तर या निमित्तानं एवढंच सांगतो की हे लेकरू म्हणजे तुमचं लेकरू खूप आनंदात आहे, खूप सुखात आहे आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्ता आम्ही अनुभवलेला आहे. झालं गेलं विसरून जा, कारण सगळ्यात जास्त मायेची ऊब ही जेव्हा आई वडिलांची भेट होते तेव्हा सगळ्यात जास्त असते. जर चुकून का होईना कार्यक्रम बघत असाल तर मी यांच्या वतीने तुमची क्षमा मागतो आणि तुम्हाला विनंती करतो की एकदा येऊन यांना आशीर्वाद द्या. आयुष्यात सगळं सुखाचं आहे, पण तुमचे आशीर्वाद मिळाले तर आणखी वेगानं यांची भरारी हे घेऊ शकतील. रागावू नका, काळजी करू नका. माहेराहून मी आलोय असं समजा. आता हा सगळी खुशाली तुमची मी थेट कळवलेली आहे आणि आता या कार्यक्रमात आपण बघणार आहोत पुढच्या खेळात काय होणार. चला, आणि आता पैठणीचा खेळ. इथे उभं राहायचं आणि इथून हा चेंडू फक्त असा आत टाकायचा. हा त्या जाळीमध्ये गेला पाहिजे. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1. आता तुम्ही टाका. ऐका बाई, एक 2 लास्ट संधी आहे, शेवटची. 3-1 ही गुणसंख्या तुमच्या समोर आहे. निकाल आपल्या समोर. झी मराठीकडून आता ही भेटवस्तू तुमच्याच आहे. अभिनंदन. आणि ही भेटवस्तू तू बाबांना द्यायची. हा, अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या बने वहिनी. बने वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या होवाळ वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आणि सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं म्हणून आजचा भाग इथं संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.